आजरा तालुक्यातील एसटीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी व रुग्णांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पवार यांनी आजरा आगार प्रमुख प्रवीण पाटील यांना धारेवर धरले। कोरोनानंतर बंद झालेल्या एसटीच्या फेऱ्या तातडीने सुरू करून वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बैठकीदरम्यान पालक व विद्यार्थ्यांनी आपापल्या अडचणींची मांडणी केली। आगार प्रमुख प्रवीण पाटील यांनी 15 दिवसात वेळापत्रक सुरळीत करण्याची ग्वाही दिली। प्राध्यापक शिंत्रे यांनी स्पष्ट केले की बस स्थानकावर जाऊन अधिकारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी। चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार होईल, पण गैरसोयी सहन केल्या जाणार नाही। तर युवराज पवार यांनी एसटीचे वेळापत्रक तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली। या बैठकीत शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, नारायण कांबळे, महेश पाटील, ओंकार गिरी, भिकाजी विभुते, शिवाजी इंगळे, प्रसाद जोशी, संदीप खवरे, राजाराम एसादे यांच्यासह शिवसैनिक व अधिकारी उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।